सोलापूर विमानतळावरती अद्याप इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम तसेच रात्री उतरणं उड्डाण करण्याची सुविधा कार्यान्वित नसल्यामुळे प्रवासी, वैमानिक तसेच व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपीच्या जीविताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. हा अत्यंत गंभीर बाबींकडे लक्ष वेधत सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी सार्वजनिक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरती उत्तर देताना नागरी विमान वाहतूक महासंचालयानं स्पष्ट केले की सोलापूर विमानतळाला सध्या केवळ व्हिज्युअल फ्लाईट रूल अंतर्गत म्हणजेच फक्त दिवसा उड्डाणासाठीच परवाना देण्यात आला आहे. त्यामुळं इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम आणि रात्री लँडिंग टेक ऑफ सुविधा सध्या नियमकदृष्ट्या बंधनकारक नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र ही सुविधा बसवण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून अद्याप कोणताही प्रस्ताव हा सादर करण्यात आला नसल्याचं धक्कादायक बाब सोलापूर हवाई अड्डा या उत्तरामधून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर एक प्रत्यक्ष अनुभव अधोरेखित करत विजय जाधव यांनी सांगितलं की मागील वर्षी 15 जून 2025 रोजी सोलापूर गोवा फ्लाय 91 विमानसेवेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरकडे येणार होते. मात्र सोलापूर विमानतळ परिसरामध्ये त्यावेळी कमी दृश्यमानता असल्यानं ते मुंबई विमानतळावरती पोहोचूनही कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाही. त्यानंतर मात्र स्टार एअरच्या सोलापूर मुंबई विमानसेवेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहिले. ही घटना इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम व आधुनिक लँडिंग सुविधांचा अभाव किती गंभीर परिणाम घडवू शकते याचं जिवंत उदाहरण असल्याचंही नमूद केले.